पहिलं प्रेम. आर्यन शाळेच्या सुट्टीला बाहेर पडला. आकाश गडद ढगाने व्यापलेले होते आणि हळूहळू वारा जोर धरत होता. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. आर्यनने आपले बॅग डोक्यावर ठेवला, पण काहीच वेळ तो भिजत राहिला. पावसाचा आवाज इतका मधुर आणि थोडा गोंगाटमय होता की आर्यन थोडा थांबला. त्याने पाहिले की एका झुडपाखाली उभी होती स्वाती. पावसापासून बचावासाठी ती तिथे थांबली होती, पण पावसाच्या थेंबांनी तिलाही न सोडता भिजत चालले होते. आर्यन थोडा हळूहळू तिला जवळ आला आणि हसत विचारले, छत्री हवी आहे का? स्वाती थोडी लाजून हसली. तिच्या हसण्यात काहीतरी गोड आणि खास होते, जे आर्यनच्या मनाला लगेच भावलं. दोघे हळूहळू चालत चालत गप्पा मारू लागले. आर्यनने विचारले, पावसात चालायला तुला आवडतं का? स्वाती हसत म्हणाली, हो, पण एकटी चालताना थोडी भीती वाटते. आर्यनने हसत तिला जवळ खेचले. तर मग मी तुझ्यासोबत आहे ना. पावसाचे थेंब दोघांच्या कपड्यावर हलके पडत होते आणि त्यांचे हसू पावसाच्या आवाजात मिसळत एक खास वातावरण निर्माण करत होते. दोघांना आता असं वाटत होतं की पावसाचा प्रत्येक थेंब त्यांच्या हृदयात काहीतरी आठवण ठेवून जातोय. आर्यन थोडा थांबला. तिच्याकडे पाहून म्हणाला, माझ्या मनात तुला सांगायचं काहीतरी खास आहे. मला तुझ्यावर प्रेम आहे. स्वाती आश्चर्यचकित झाली, पण तिच्या डोळ्यात आनंद दिसत होता. ती हळूहळू त्याचा हात धरली. दोघे हातात हात घालून चालत राहिले. पाऊस थोडा कमी झाला, पण त्यांचा दिवस आणि त्यांची ही आठवण दोघांच्या हृदयात नेहमी जिवंत राहणार. कधीकधी पाऊस आणि पहिलं प्रेम अशा अनोख्या क्षणांमध्ये आयुष्यभरासाठी आठवणीत राहतात. या स्टोरीचा दुसरा पार्ट पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब